तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या तुम्हाला माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। तर महालक्ष्मीची आणि कुबेर देवतेची आपण आज पूजा करत असतो। तर तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद असू दे हीच सदैव प्रार्थना। तर बघू शकता ताईने छान प्रकारे मस्त शेणाने सगळं अंगण सारवत होती आणि तुळशी मातेसमोर खूप छान प्रकारे वाटत होतं। आम्ही दर्शनाला असं सारवत असतो तर मला खूप छान छान मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढता येतात, त्याच्यामुळे ताई भरपूर सारं अंगण सारवत असते। तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं शेणाने सारवलेलं बाहेर। तर आम्ही तिथे फरशा वगैरे टाकलेल्या नाही आहे, सारवण्यासाठीच ठेवलेलं आहे। दुसऱ्या बाजूला मी भाजणीची तयारी करत होते। तर मी अशा प्रकारे सर्व भाजून घेतलेलं होतं। घरात खूप सारी कामं होती ती आटोपून घेतलेली होती। मागचे 2 रूम आवरायचे होते, आज तेही आवरलेले होते। थोडासा टाईमच झालेला होता पण म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया आज धनत्रयोदशीची छोटीशी आमची पूजा। तर स्किप न करता बघत राहा आणि खूप छान असा मस्त व्हिडिओ टाकलेला आहे। तर माझ्याकडे संध्याकाळच्या थोड्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर तुम्ही करतात का ते मला माहिती नाही असा प्रकारचा नाश्ता। तर शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण मस्तपैकी तेलामध्ये परतून टाकायचं दळलेलं आणि थोडीशी हळद टाकायची, पाणी टाकलं उकळी आली की चपातीचे कुटके करून टाकायचे, मीठ टाकायचं, थोडीशी वरतून तेलाची धार टाकायची आणि 5च मिनिटात रेडी होतो आपल्याला सायंकाळच्या जर पोळ्या उरलेल्या असेल तर अशा प्रकारचा नाश्ता। तो खूप छान आणि हेल्दी आम्ही दरवेळेस करत असतो। तर जनावरं असतात घरापुढे पण कधी कधी तोंडाला चव नसली तर मी असं करत असते। तर तुम्ही पण करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा। खूप छान होतात चपातीचे तिखट कुटके। तर सायंकाळचा टाईम झालेला होता, सासूबाईंनी पंत्या वगैरे लावायला सुरुवात केलेली होती तुळशी मातेला, तसंच आमच्या इथे बेलाचं झाड आहे तिथे अशा 2 ठिकाणी मी नेहमी पंत्या लावत असते। लाईट विझवलेली ती मुलांनी, कारण बाहेरचे जे कीटक असतात छोटे ते घरात येतात त्याच्यामुळं, आणि मळ्यातली वस्ती असल्यामुळं खूप सारा अंधार असतो बाहेर आणि कीटक खूप घरात येतात, त्याच्यामुळे लाईट बंद केलेली होती। तर ही बघा माझी धनत्रयोदशीची पूजा कशी वाटली, सुंदर आहे। तर सगळ्यांना आवडली, खूप छान असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत होतं घरामध्ये। आज धनाची पूजा केली जाते, कुबेर देवतेची पूजा केली जाते, घरामध्ये सुख समृद्धी आणि आपल्याकडे कधीही काही कमी पडू नये, धनधान्य व्यवस्थित राहावं, घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून ही पूजा केली जाते। तर आज धनत्रयोदशीचं खूप सारं आख्यायिका आहे, एवढं काही आता मला माहिती नाही पण जेवढं आहे तेवढं मी सांगितलं। तर आता मस्तपैकी मी यमदीपन करत होते। बाहेर छान प्रकारे उंबरठ्यावर रांगोळी काढलेली होती, अक्षदा टाकल्या होत्या आणि नेहमी आपण अशी कोणतीही पूजा करत असतो तर हातात एखादी बांगडी असू द्यावी, बांगडी असेल तरच ती पूजा संपन्न होते। तर मला जेवढं माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगते। यमदीपदान प्रत्येकजण करत असतं, तर मी दरवर्षी करते। अशा प्रकारे कणकेचा दिवा करून असा उंबरठ्यावर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आणि यमदेवतेला आपल्याला असा आशीर्वाद मागायचा आहे की आमच्या घरावर अनिष्ट संकट किंवा कोणतेही अनिष्ट पीडा येऊन देऊ नको आणि सदैव आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे। तर आजच्या धनत्रयोदशीच्या दिवशी हे यमदीपन करत असतात आणि अशा प्रकारे यमदीपन केल्याने आपण यमदेवतेकडे जी आराधना करतो की आमच्या घरावर अकाली मृत्यू वगैरे असं काही संकट येऊन देऊ नको, त्याकरता हा दिवा प्रज्वलित करत असतात, दक्षिण दिशेला त्याचं तोंड करत असतात आणि आपणही दक्षिण दिशेला बसावं। तर मी फक्त दाखवण्यासाठी या बाजूला बसलेली होती आणि दक्षिण दिशेलाच मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला होता। तर बघू शकता असं उंबरठ्यावर सायंकाळच्या टायमिंगला धनत्रयोदशीला यमदीपन केलं जातं, त्याच्यामुळे खूप सारा फायदा होतो आणि प्रत्येकाला ही माहिती असेलच। तर म्हटलं चला तुम्हालाही शेअर करूया। यमदीपन झाल्याच्या नंतर मी मस्तपैकी घरामध्ये धनत्रयोदशीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर तुम्ही रांगोळी बघू शकता, सगळ्यांनाही आवडली होती, खूप छान आणि वाटत होतं तिथे। तर मी खिरीचा नैवेद्य दाखवलेला होता, आमचं फराळाचं झालेलं नव्हतं अजून म्हणून मी फक्त खिरीचा नैवेद्य दाखवलेला होता, कारण गुळ खोबऱ्याचाही दाखवलेला होता। महालक्ष्मी मातेला खीर खूप प्रिय आहे। माझ्याकडे कुबेर देवतेचं काही यंत्र नव्हतं तर मी छोटासा सिक्का होता कुबेर देवतेचा तो ठेवलेला होता आणि सर्व काही अशी विधिवत पूजा मांडलेली होती, मस्तपैकी दिवा प्रज्वलित केलेला होता, रांगोळी वगैरे खूप छान वाटत होतं। तर धनत्रयोदशीची पूजा म्हटलं तर सगळेजण मनोभावे करतात, आमच्या घरातल्या सगळ्यांनीही पूजा केली। मी दरवर्षी जसपासून मळ्यात घर बांधलं तसपासून मी धनत्रयोदशीची पूजा करत असते। तर तो गणपतीची जी फ्रेम होती ती वहिनींनी दिलेली आहे आणि आज संकेतचा बड्डेही होता तर त्यांनी छानसं असं गिफ्ट आणलेलं होतं, केकही आणलेला होता, तर तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे। तर घरामध्ये छोटासाच बड्डे होता, आम्हाला तीही तयारी करायची होती
पण म्हटलं आता चला पहिले आपण मस्तपैकी सायंकाळचा टाईम झाल्याच्या नंतर पहिले देवदेवतांची पूजा वगैरे करून घेतली. तर माझ्याकडे हा महालक्ष्मीची फ्रेम होती, मी तिचीही पूजा करून घेतली. त्यानंतर काजूकरीची तयारी करत होतो. प्रथमतः मुलांना घाई झालेली होती आमचं. त्याच्यानंतर वहिनीने मस्तपैकी आम्ही त्यांचं औक्षण केलं संकेतचं आणि केक वगैरे कट करून घेतला. ताई आणि दाजींनी दोघांनी पण पूजा वगैरे करून घेतलेली होती. आम्हाला नंतर स्वयंपाकही बनवायचा होता. तर ताईने त्याच्यानंतर मला पीठ वगैरे मळून दिलेलं होतं आणि वहिनींचं काम चालू होतं गप्पा मारण्याचं. नेहमी कोणाचाही बड्डे वगैरे असला तर आमच्या वहिनी आणि भाऊ दोघंही जण येत असतात. तशा आमच्या वहिनी खूप प्रेमळ आणि मायाळू आहे, तर नेहमी मुलांकरता येत असतात. तर मुलांनी बाहेरही मस्त फटाके वगैरे लावलेले होते, त्याचा आनंद घेत होते. धनत्रयोदशी म्हटल्यानंतर दिवाळीच आली, त्यांना वाटलं की दिवाळीच आहे. आज सगळेजण फटाके लावत होते, एन्जॉय करत होते. बाहेर सगळेजण बड्डेसाठी आलेले होते. तर आमच्या घरातील मुलांचा बड्डे असा घरगुतीच आम्ही नेहमी करत असतो, हॉटेल वगैरे जात नाही, घरीच आम्ही सगळेजण असा एन्जॉय करत असतो. फॅमिली मोठी होती त्याच्यामुळे सगळेजण मस्त गप्पा वगैरे करत होते. आमचाही स्वयंपाक करायचा सुरुवात चालू होती. एका बाजूला मी फ्राईड राईस बनवत होते आणि दुसऱ्या बाजूला वहिनी मस्तपैकी काजू करी करत होत्या. आमच्या वहिनी काजू करी पावभाजी खूप छान करतात, म्हटलं तुम्हीच करा. तर दोन्ही साईडला आमचा स्वयंपाक चालू होता. ताईचीही तयारी चालू होती. वहिनीच्या हाताखाली मस्तपैकी ग्रेव्हीचं दळून देत होती ताई आणि काजूची पेस्ट करून देत होती. संकेतला काजूची भाजी आवडते, नाही तर आम्ही असं काही पनीरची भाजी वगैरे करत असतो, कारण घरचं दूध असल्यावर मी पनीरची भाजी करते. तर बघा या दोघींचं चालू होतं फोटो सेशन, अक्षू आणि आनंदीचं. तर आमच्या मस्तपैकी गप्पात पण चालल्या होत्या. वहिनी एका साईडला पोळ्याही करत होत्या आणि मी मस्त मिरचीचे भजे आणि बटाट्याचे भजे केलेले होते. भावाला बटाट्याचे भजे आवडतात, मग ते पण केलेले होते. आणि दाजींना आणि मिस्टरांना याचे भजे आवडतात मिरचीचे, तर ते पण केलेले होते. प्रत्येकाला वेगवेगळ्याची आवड असते भज्यांची, तर मग दोन्ही प्रकारचे केलेले होते. नंतर पुन्हा थोडासा फ्राईड राईस राहिलेला होता, तो पण परतून घेतलेला होता. वहिनींनी भाजी पण परत करून घेतलेली होती. आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांना भुका पण लागलेल्या होत्या, वाढायचं पण होतं. केक कट करून झाल्यानंतर खाल्लेला होता म्हणून एवढी काही भूक नव्हती, पण संध्याकाळचा टाईम होता, आमची मळ्यातली वस्ती, त्याच्यामुळे जायला पण टाईम होणार होता. म्हणून पटकन ताईने सगळ्यांना वाढून दिलं मस्त काजूची भाजी, फ्राईड राईस आणि मिरचीचे भजे, बटाट्याचे भजे. तर सर्वांनी छान पद्धतीने मस्तपैकी जेवणं वगैरे केली, गप्पा वगैरे झाल्या. तर मिस्टर काही अजून आलेले नव्हते, कारण ते भाडं घेऊन गेलेले होते, त्याच्यामुळे बाकीचे सगळे जेवायला बसले. तर अशा पद्धतीने मी केलेली आजची पूजा. आणि तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.